सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये। अखेर वंचितकडून पुणे लोकसभेसाठी वसंत मोरेंना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे पुणे लोकसभेत आता तिरंगी लढत होणार आहे। महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरेंना उमेदवारी देण्यात आली आहे। तिघेही तगडे उमेदवार असून ही लढत काहीशी अटीतटीची होण्याची शक्यता आहे। मात्र मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर या दोन्ही उमेदवारांपैकी वसंत मोरेंना कोणता उमेदवार जड जाणार, कोणत्या उमेदवाराकडून वसंत मोरेंना धोका आहे असं विचारल्यास वसंत मोरे यांनी पुन्हा एकदा त्यांच्या स्टाईलने उत्तर दिलं आहे। 4 जूनला सगळी उत्तरे मिळेल असं वसंत मोरे यावेळी म्हणाले। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपाची साथ दिली। सध्या भाजपाकडून लोकसभेसाठी जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत अशोक चव्हाणांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी प्रचाराचा धुरळा उधळला आहे। अशोक चव्हाणांनी आपल्या नांदेड जिल्ह्यापासून प्रचार सभेचं आयोजन केलं आहे। नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी अशोक चव्हाणांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं। या सभेत जो बोलता हूँ वो करके दिखाता हूँ असं वक्तव्य करून अशोक चव्हाणांनी भर सभेत धडाकेबाज डायलॉगबाजी केली। छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरात असलेल्या जैन मंदिराजवळ असलेल्या 3 मजली इमारतीमध्ये असलेल्या कपड्याच्या दुकानाला आग लागल्याने एकच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झालाय, ज्यात 2 पुरुष, 3 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास करण्यात येत आहे। विशेष म्हणजे आता आग कशी लागली याचा तपास देखील केला जात असून काही प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे। मला नागपुरातून संधी दिली असती तर मी नक्की निवडणूक लढवली असती आणि जिंकलीही असती, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी बोलताना दिली आहे। त्यामुळे नितीन राऊत काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा देत त्यांचा प्रचार करत असले तरी नितीन राऊत यांच्या मनातही नागपुरातून निवडणूक लढविण्याची सुप्त इच्छा होती, आता ती समोर आली आहे। गडकरींचा 5 लाख मताधिकाऱ्यांचा दावा दिवस्वप्नच ठरेल, तसेच नागपुराचा गड काँग्रेस जिंकल्याशिवाय राहणार नाही असे देखील नितीन राऊत यांनी म्हणाला आहे। गोंदिया जिल्ह्याशेजारी मध्य प्रदेशातील बालाघाट मंडला आणि शेजारील जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिमेत सहभागी सुरक्षा दलाच्या जवानांना मोठं यश आलं आहे। मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेलगत मोठा घातपात घडून आणण्याच्या बेताने दबा धरून बसलेल्या 2 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात बालाघाट पोलिसांना यश आलं आहे। ही घटना काल 1 एप्रिलच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली। विशेष म्हणजे या चकमकीत ठार झालेल्या दोन्ही नक्षलवाद्यांवर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पोलिसांनी 43 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते। या कारवाईमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला असून या भागात आणखी काही नक्षलवादी असल्याची शक्यता सुरक्षा दलाच्या जवानांनी वर्तवली आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। विजय शिवतारेंनी माघार घेतल्यानंतर आता सुनेत्रा पवारांना जिंकून आणण्यासाठी शिवतारे कामाला लागले आहे। अजित पवारांवर विविध आरोप, पवार कुटुंबियांवर हल्लाबोल, बारामती लोकसभा लढविण्याचा निर्धार आणि त्यानंतर माघार हे सगळं झाल्यावर आता शिवतारे सुनेत्रा पवारांचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरले आहे। विजय शिवतारे यांच्या माघारीनंतर पुरंदरमध्ये महायुतीची समन्वय बैठक बोलावली आहे। पुरंदर विधानसभा मतदारसंघात आज महायुतीची समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे।
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे तब्बल 39 कोटी रुपयांची रक्कम हातउसने स्वरूपात घेतली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या संपत्तीच्या विवरणपत्रातून ही बाब उघड झाली आहे, ज्यामध्ये तब्बल 77 जणांकडून ही उसनवारी रक्कम घेण्यात आली आहे। प्रतिभा धानोरकर यांनी ज्या लोकसभेकडून ही कर्ज स्वरूपात रक्कम घेतली आहे त्यामध्ये खाजगी कंपन्या, कंत्राटीदार, व्यापारी आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे। मात्र त्यांनी हे कर्ज व्यवसायासाठी घेतलं आहे का इतर काही कारणासाठी याचा मात्र खुलासा अद्याप झाला नाही। छगन भुजबळ हे मोठे नेते असून ते मुख्यमंत्री बनले तर काय वाईट आहे, असं वक्तव्य परभणी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी केलंय। महादेव जानकर यांच्या जालन्याच्या परतूर तालुक्यातील प्रचार सुरू आहे। बबनराव लोणीकर यांनी याच मतदारसंघातून उमेदवाराचा आग्रह धरला होता, मात्र त्यांची मागणीनंतर जानकरांना उमेदवारी देण्यात आल्याने त्यांनाही महायुतीचे उमेदवार जानकरांचा प्रचाराला सुरुवात केली आहे। त्याचबरोबर अनेक मराठा नेते माझ्यासोबत असल्याने मराठा मताचे ध्रुवीकरण होणार नाही असं मत जानकर यांनी व्यक्त केलं आहे। आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अमरावती लोकसभेच्या निवडणुकीसाठी दिनेश भूब आपला नामकरण अर्ज दाखल करणार आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले जाणार असून स्वतः बच्चू कडू आणि आमदार राजकुमार पटेल उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दरम्यान आज नामांतरण यात्रा काढली जाणार असून या रॅलीला जन आंदोलन नामांतरण यात्रा असे नाव देण्यात आले आहे। अमरावतीच्या नेहरू मैदानावर भव्य सभेचे जय्यत तयारी करण्यात आली आहे। 50,000 पेक्षा जास्त कार्यकर्ते या सभेला येणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे। तसेच आजच्या सभेला सर्वत्र पक्षाचे कार्यकर्ते येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। सोलापूर लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे। अक्कलकोटमध्ये कॉर्नर बैठकीत बोलताना त्यांनी भाजप आणि पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे। भाजपचे खासदार आणि सत्ताधारी मोदींनी मागच्या 10 वर्षात सोलापूरसाठी काय केलं, त्यामुळे भाजपाने तुम्हाला दिलेल्या त्रासाची बदला घेण्याची वेळ आली आहे असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।